नमस्कार. मी डॉक्टर मंगेश बोराटे. गेली 15 वर्ष जनरल ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. 10 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर अस्थिरोग आणि त्याविषयी वेगवेगळे जागतिक दिवस साजरे केले जातात. म्हणजे 10 ऑक्टोबर हा जागतिक संधिवात म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस दिन म्हणून साजरा केला जातो. 16 ऑक्टोबर हा जागतिक स्पाइन डे म्हणून साजरा केला जातो आणि 20 ऑक्टोबर हा वर्ल्ड ऑस्टिओपोरोसिस डे म्हणजे जागतिक हाडांचा ठिसूळपणा याबाबत जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. आपलं निर्मात्याने आपलं शरीर फार सुंदर बनवलेलं आहे. आपली प्रत्येक पेशी आणि पेशी ही महत्त्वाची असते. पेशींचा समूह तयार होऊन उती तयार होतात. उती एकत्र येऊन एखादा अवयव तयार होतो आणि हे सगळे एकत्र येऊन आपल्याला आपलं शरीर बनतं आणि ते शरीर आपल्याला बल देतं आणि सौंदर्य देतं. ज्या पद्धतीने आपण एखादी चीज वस्तू तिजोरीत ठेवतो, सुरक्षित राहण्यासाठी ती ठेवली जाते, त्याच पद्धतीने आपले काही अवयव जे नाजूक असतात, अतिमहत्त्वाचे असतात, ते हाडांच्या तिजोरीत म्हटलं तरी चालेल की त्या ह्याच्यामध्ये ते ठेवले जातात. उदाहरण घ्यायचं झालं तर मेंदू आणि मज्जारज्जू हे कवटीची हाडं आणि मणक्यांची हाडं याच्यामध्ये सुरक्षितपणे ठेवली जातात. अशा प्रकारे आपल्या मणक्यांची रचना असते आणि यामध्ये मज्जारज्जू हा मेंदूपासून खालपर्यंत येत असतो आणि ह्या हाडांच्या सांगाड्यामध्ये तो सुरक्षित असतो. त्याच पद्धतीने आपलं जे हृदय आहे, फुफ्फुस आहे, हे बरगड्यांचं जे सापळा असतो त्यामध्ये सुरक्षित ठेवलेलं असतं. ज्या पद्धतीने आपल्या चीज वस्तू, दागिने, पैसे अडका हे जितकं महत्त्वाचं असतं तितकंच त्यांना सांभाळून ठेवणारं, सुरक्षित ठेवणारं तिजोरी ही जी लोखंडी असली तरी ती महत्त्वाची असते. त्याच पद्धतीने आपली हाडं ही महत्त्वाची असतात. आपल्या शरीरामध्ये 206 हाडं असतात. कानाच्या आंतरकानामध्ये स्टेप्स नावाचं एक छोटं हाड, ते आपल्या मांडीचं फिमर मोठं हाड, असं ह्या वेगवेगळ्या हाडांची छोटी मोठी आपल्या शरीरामध्ये हाडं असतात. जनरली असा समज असतो की हाडं ही फक्त कॅल्शियमनी बनलेली असतात, तर तो गैरसमज आहे. कॅल्शियमचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं, पण आपली हाडं ही कॅल्शियम आणि इतर खनिजं जसे फॉस्फरस, मॅंगॅनीज, मॅग्नेशियम, कोलेजन म्हणजे प्रोटीन, प्रथिनं आणि पाणी आणि ह्या हाडांमधील वेगवेगळ्या पेशी यांनी बनलेलं असतं. आपण जर साधारणपणे पाहिलं तर मधमाशाचं पोळं जसं एकात एक गुंतलेलं असतं त्या पद्धतीने आपल्या हाडाची रचना असते. डेन्समध्ये त्या पेशी एकमेकात गुंतलेल्या असतात आणि त्यांच्या बाहेर हायड्रॉक्सी ॲपेटाइट म्हणजे कॅल्शियमच्या वेगवेगळ्या फॉस्फरस या इतर ह्याच्याबरोबरचं मिश्रण असतं. आपली हाडामध्ये कॅल्शियम स्टोअर केलेलं असतं. आपली हाडं ही अगदी या कॅल्शियम, मॅंगॅनीज, फॉस्फरस या खनिजांचा बँक असल्यासारखं असतात. म्हणजे आपल्या शरीराच्या ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया असतात त्यांच्यासाठी कॅल्शियम हा धातू किंवा कॅल्शियम हा आयन फार महत्त्वाचा असतो आणि हा आयन आपण जे अन्नपदार्थ खातो, जे आपल्या रक्तामध्ये शोषले जातात, त्यातून हे कॅल्शियम घेतलं जातं आणि उरलेलं हाडांमध्ये स्टोअर केलं जातं. पण काही वेळेस जर आपल्या रोजच्या जेवणातून, रोजच्या आहारातून जर कॅल्शियम कमी प्रमाणात असेल तर ज्या वेळेस शरीराला गरज लागेल त्या वेळेस हाडांमधनं कॅल्शियम घेतलं जातं आणि जर ते कॅल्शियमची जी तूट होते ती जर
अन्नपदार्थातनं किंवा सप्लिमेंटमधनं जर भरून काढली नाही तर हाडांची ठिसूळपणा वाढतो, हाडाचं कॅल्शियम कमी कमी होत राहतं आणि ठिसूळपणा वाढतो आणि पर्यायाने फ्रॅक्चरचे चान्सेस वाढतात. साध्या साध्या इंजुरीने फ्रॅक्चर व्हायची शक्यता असते. आपल्या हाडांची आपण जर रचना पाहिली तर लहानपणापासून हाडांची वाढ होत असते. साधारणपणे मुलांमध्ये 17 ते 18 वयोगटापर्यंत हाडांची पूर्ण वाढ होते. मुलींमध्ये हीच वाढ 15 ते 16 वयोगटापर्यंत होत असते आणि हाडांची बळकटी, हाडांचा जो एकंदर आकार आहे हा वयाच्या 25-30 पर्यंत वाढत असतो आणि तो कायम राहतो, किंवा वयाच्या 25-30 नंतर तो आकार किंवा ती जी ताकद आहे ती वाढत नाही. त्यामुळे माझं पालकांना आणि मुलांना आव्हान आहे की या वयोगटामध्ये आपण व्यवस्थित आहार घेऊन व्यवस्थित व्यायाम केले आणि आपल्या हाडांची बळकटी वाढवली तर आपल्याला भविष्यात त्याचा उपयोग होतो. ज्याच पद्धतीने आपण पैशांची बचत ही भविष्यासाठी करतो त्याच पद्धतीने आपल्या शरीराची रचना ही निरोगी आणि व्यवस्थित व्हावी यासाठी आपण या वयोगटामध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे. मुलांना माहिती नसते तर पालकांनी त्याच्यावरती काम करून त्यांच्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे, व्यायाम त्यांच्याकडनं करून घेतला पाहिजे. तर काही वेळेस आत्ता सांगितल्याप्रमाणे कॅल्शियम कमी होत राहतं